नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन येलंय एकदम झणझणीत असो टोमॅटोचा रस्सो. ह्या अशा कडकडीत उन्हाळ्यात ना टोमॅटोचं असं आंबट गोड आणि झणझणीत रस्सो खाल्लो ना की जीवाक एकदम शांतता वाटता. म्हणजे उन्हाळ्यात कसा एकदम गरम होत असताना आणि त्याच्यात हे असं मस्तपैकी आंबट तिखट असं जरा मिळालो ना रस्सो की छानपैकी भाताबरोबर आणि त्याच्यासोबत मस्तपैकी भाजलेलो बटाट्याच्या कचऱ्यो आहा मस्त कॉम्बिनेशन. तर आता बघूया हे टोमॅटोचं रस्सो कसं बनवायचं. त्यासाठी मी हे असे मस्तपैकी लाल लाल भडक टोमॅटो घेतलंय, त्याका उभं कट मारलंय आणि हे असे उकडून घेतलंय आणि त्याची साला काढलंय आणि मिक्सरात घालून मस्तपैकी त्याची प्युरी केलंय. आता टोमॅटोची प्युरी तयार असा. आता बघूया ह्याचा वाटप कसा करायचा. तर मिक्सरच्या भांड्यात 1 कप एवढा खोबरा घ्यायचा, जरासा आला, जरासा लसूण, 1 गळू चिंचेचो, जराशी कोथिंबीर, 1 चमचो लाल तिखट आणि थोडासा पाणी घालायचं आणि मस्तपैकी एकदम पातळ लावून घ्यायचं. आहे बघा किती छान पातळ झाला ना. असं पातळ वाटण लावून घ्यायचं. चला तर मग आता मेन पार्ट आता करूया रस्सो. त्याच्यासाठी फोडणी घालायचा एका भांड्यात तेल गरम झाला की घालायची मोहरी तडतडली की घालायचो जरासो कांदो बारीक चिरलेलो, नाही घातला तरी चालता. आणि कांदा जरासं परतायचो, त्याच्यावर टाकायचं जरासं हिंग, 1 चमचो लाल तिखट, पाव चमचो हळद आणि मस्तपैकी परतून घ्यायचा. हे बघा कसा मस्त परतला. मसाल्याचा जो छान वास सुटलो की त्याच्यात ओतायची टोमॅटोची प्युरी जी आपण मगाशी करून ठेवलेली असते ती आणि मस्तपैकी उकळी काढायची. प्युरी एकदम खदा 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 उकळली की मग त्याच्यात टाकायचा आपण करून ठेवलेला वाटाप म्हणजे वाटण मसाल्याचा. आता वाटण घालायचा आणि मस्त ढवळायचा. त्याच्यात घालायचं चवीपुरतं मीठ आणि परत एकदा ढवळायचा. आणि ही अशी खदा खदा उकळली की त्याच्यावर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर, भरपूरशी कोथिंबीर टाका आणि मस्तपैकी हे रस्सो ढवळून घ्या. आता बघा हे रस्सो जर तुमका जा ठेवचो असा तर जा ठेवा, पातळ ठेवचो असा तर पातळ ठेवा. मी जाडसर ठेवतोय जरा मस्त लागतं भाताबरोबर एकदम. चपातीवर खाल्ला तरी एकदम भारी लागतं. अशा प्रकारे आपलं असं आंबट गोड झणझणीत असं टोमॅटोचा रस्सो तयार. आता काय करायचं, गॅस बंद करायचं आणि असं हे सर्विंग बाउल मध्ये एका काढायचं. मी जरा शायनिंग मारू काढलंय तुमका दाखव. एका प्लेट मध्ये घ्या गरम गरम भात, त्याच्यावर घाला मस्तपैकी हो झणझणीत आंबट गोड रस्सो, बरोबर घ्या बटाट्याच्या कचरं नाही तर बेसनचं पोळ आणि मस्तपैकी बुरकवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं YouTube चॅनल खमक बाटिक सबस्क्राईब करा. धन्यवाद.